या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण साइन, कॉस आणि टॅन बघितलं होतं. तर साइन थिटाची अपोजिट साइड ऑफ अँगल थिटा अपॉन हायपोटेनस. आता साइनचा इनवर्स म्हणजे साइनच्या अपोजिट हे कोसेक थिटा असतं. म्हणजे साइन थिटाच्या अपोजिट साइड ऑफ थिटा अपॉन हायपोटेनस. मग कोसेक थिटा याचं इनवर्स म्हणजे साइनचा जो फॉर्म्युला असतो त्याचे इनवर्स करायचं म्हणजे इनवर्स करायचं म्हणजे हायपोटेनस अपॉन अपोजिट साइड. हा एक रेशो झाला. त्यानंतर दुसरा आहे कॉस थिटा. आपण बघितला होता ॲडजस्टंट साइड ऑफ अँगल थिटा अपॉन हायपोटेनस. आता कॉस थिटाच्या अपोजिट दुसरा रेशो असतो सेक थिटा. जे कॉस थिटाचा जो रेशो असतो त्याचा इनवर्स करायचा म्हणजे हायपोटेनस अपॉन ॲडजस्टंट साइड ऑफ थिटा. त्यानंतर आपण टॅन थिटा बघितलं होतं. टॅन थिटाचा फॉर्म्युला होता अपोजिट साइड ऑफ अँगल थिटा अपॉन ॲडजस्टंट साइड. आता टॅन थिटाचा फॉर्म्युला असेल तर त्याचा इनवर्स असतो कॉट थिटा. मग जे टॅन थिटाचा जो फॉर्म्युला आहे अपोजिट साइड ऑफ थिटा अपॉन ॲडजस्टंट साइड ऑफ थिटा, मग हे याचं इनवर्स करायचं म्हणजे याचं ॲडजस्टंट साइड ऑफ थिटा अपॉन अपोजिट साइड ऑफ थिटा. तर इथं हे जे आपण साइन थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कोसेक थिटा म्हणजे साइनचा जो फॉर्म्युला आहे त्याचा इनवर्स हा कोसेक थिटा असतो. कॉस थिटा असेल तर त्याचा इनवर्स हा सेक थिटा असतो आणि टॅन थिटा असेल तर त्याचा इनवर्स हा कॉट थिटा असतो. इथं आपण एक ट्रायंगल काढून घेतला आहे PQR. इथं Q हा 90 डिग्रीचा आहे आणि R हा थिटा आहे. म्हणजे थिटा आपल्याला अँगल हा काढायचा. मग थिटाच्या अपोजिट साइड ही PQ आहे आणि हायपोटेनस PR आहे. थिटाची ॲडजस्टंट साइड ही QR आहे. आता इथं आपण जर का बघितलं आपण तर याचा आपण मेजर दिलेले आहे अपोजिट साइड PQ अपॉन PR, कोसेक थिटाचे PR अपॉन PQ, कॉस थिटाचे QR अपॉन PR आणि सेक थिटाचे याचं इनवर्स झालं PR अपॉन QR. त्याच पद्धतीने इथं टॅन थिटा आहे. टॅन थिटाचं इथं PQ अपॉन QR आहे. याचं इनवर्स झालं कॉट थिटा म्हणजे हे QRचं न्यूमेटर म्हणजे QR अपॉन PQ. असं हे 6 रेशो आपल्याला ट्रिग्नोमेट्रिकचे पुढच्या एक्सरसाइजमध्ये या रेशोंचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि हे एक्झाम्पल सोडवताना हे रेशो आपल्याला माहिती पाहिजेत. आता आपल्याला 3 रिलेशन बघायचे म्हणजे फॉर्म्युला कोणता आहे साइन थिटा इज इक्वल टू कॉस 90 मायनस थिटा. त्याच पद्धतीने दुसरा एक आहे कॉस 90 मायनस थिटा. इथे कॉस थिटा इज इक्वल टू साइन 90 मायनस थिटा. त्याच पद्धतीने इथं दुसरा फॉर्म्युला आहे आपला टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. आता हे रिलेशन आपण कसे पाहणार बघा. इथं एक डायग्राम घेतलेली आपण XYZ. इथं अँगल Z हा थिटा आहे आणि Y हा अँगल 90 आहे आणि X हा काय 90 मायनस थिटा. हे जे मेजरमेंट आपण घेतलेले. आता इथं जर का आपण बघितलं साइन थिटा. आता हा साइन थिटा आहे. साइन थिटाच्या अपोजिट साइड काय XY म्हणजे XY अपॉन हा हायपोटेनस म्हणजे XZ आला. त्याच पद्धतीने जर का कॉस 90 मायनस थिटा बघितला. आता कॉस 90 मायनस थिटा म्हणजे ॲडजस्टंट साइड. ॲडजस्टंट साइड काय येते XY अपॉन XZ म्हणजे कॉस 90 मायनस इथं दिले कॉस 90. मग हे कशाचं इक्वल आलं हे साइन थिटा XY अपॉन XZ आहे आणि कॉस 90 मायनस थिटा इज इक्वल टू XY अपॉन XZ आहे. मग हा फॉर्म्युला आपला तयार होतो साइन थिटा इज इक्वल टू कॉस 90 मायनस थिटा. हा जो पहिला आला. त्यानंतर कॉस थिटा इज इक्वल टू साइन 90 मायनस थिटा. आता कॉस थिटा घेतला आपण तर त्याची अपोजिट साइड कॉस थिटाची ही ॲडजस्टंट साइड झाली इथं YZ अपॉन हायपोटेनस. त्याच पद्धतीने साइन 90 मायनस थिटा जर का आपण बघितला तर हा साइन आपण घेतला साइन 90 मायनस थिटा. याच्या अपोजिट साइड काय आली YZ अपॉन हायपोटेनस. म्हणजे हे दोन्ही यांचे रेशो कसे आले हे सारखे आले YZ अपॉन XZ आणि YZ अपॉन XZ. हा फॉर्म्युला आपला तयार होतो कॉस थिटा इज इक्वल टू साइन 90 मायनस थिटा. हा एक आपला रिलेशन एकमेकांचं रिलेशन आपल्याला इथं बघायला मिळतं. त्याच पद्धतीने आता इथं एक टॅन थिटा. आता टॅन थिटा म्हणजे काय आहे इथं टॅन थिटा म्हणजे याची अपोजिट साइड अपॉन ॲडजस्टंट साइड
हा रेशो निघाला. त्याच पद्धतीने आता इथं tan 90 मायनस थिटा म्हणजे इथं tan 90 म्हणजे हा tan 90 म्हणजे याची अपोजिट साईड काय आहे YZ आहे आणि ऍडजस्टंट साईड आहे XY म्हणजे YZ अपॉन XY हे tan 90 मायनस थिटा चालेल. आता इथं tan थिटा इंटू tan 90 मायनस थिटा इज इक्वल टू 1 हे कसं येतं ज्यावेळेस आपण हे बघा याचा रेशो आपण लिहून घेतला आणि याचा रेशो जर का लिहून घेतला तर इथं कॅन्सलायझेशन होतं आणि इथं 1 येतं म्हणजे 1 आलेले. त्याच पद्धतीने आपला फॉर्म्युला काय मिळतो इथं आपल्याला इथं साइन थिटा म्हणजे साइन थिटाचा आपण जर का लिहिलं आपण म्हणजे इथं XY अपॉन XZ डिवायडेड बाय कॉस थिटा. कॉस थिटाचं काय आहे कॉस थिटा म्हणजे ऍडजस्टंट साईड ही YZ इथं ही YZ अपॉन XZ हायपोटेनस. इथं यांचं रेसिप्रोकल केल्यानंतर आपलं कॅन्सलेशन XY अपॉन YZ येतं म्हणजे हा रेशो कशाचा येतो मग टॅन थिटाचा. मग त्यावरून आपल्याला हा फॉर्म हे टॅन थिटाचा येतो. त्यावरून आपल्याला हा फॉर्म्युला तयार होतो साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू टॅन थिटा. म्हणजे असे हे एकमेकांचे रिलेशन आपल्याला इथं ह्या ट्रायंगलून बघायला मिळतात. आता त्याच्यात मोर इन्फॉर्मेशन अजून आपल्याला बघायची म्हणजे ज्यावेळेस साइन थिटा इंटू कोसेक थिटा इज इक्वल टू 1 असतो म्हणजे त्यांचं दॅट इज काय साइन थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कोसेक थिटा होतो. त्याच पद्धतीने इथं कॉस थिटा इज इक्वल टू सेक थिटा इज इक्वल टू 1 हा फॉर्म्युला दॅट इज म्हणजे कॉस थिटा इज इक्वल टू 1 अपॉन सेक थिटा होतं. त्याच पद्धतीने इथं टॅन थिटा इंटू कॉट थिटा इज इक्वल टू 1 दॅट इज टॅन थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉट थिटा होतं. मग इथं हे जे रिलेशन आपण बघितले ते एकमेकांशी सेक थिटा इज इक्वल टू कोसेक थिटा ब्रॅकेट 90 मायनस थिटा. कोसेक थिटा इज इक्वल टू सेक 90 मायनस थिटा आणि टॅन थिटा इज इक्वल टू कॉट 90 मायनस थिटा आणि कॉट थिटा इज इक्वल टू टॅन 90 मायनस थिटा. हे मोर इन्फॉर्मेशन आहे म्हणजे ही तुम्हाला पुढच्या वर्षी 10वीला असणारे आणि 8.2 एक्सरसाइज मध्ये सुद्धा ह्याच्यातले काही रिलेशनचा आपल्याला उपयोग होणार आहे. इथे एक आपण आता पुढचं एक ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी इथे एक ट्रायंगल काढलेला आहे आपण ABC. बी हा अँगल 90 डिग्रीचा आहे, अँगल सी हा थिटा आहे. इन ट्रायंगल अँगल बी इज 90 डिग्री, अँगल सी थिटा आहे. मग साइन थिटाचा आपण रेशो लिहिला जर का साइन थिटा घेतला तर अपोजिट साइड म्हणजे AB आलं आपण हायपोटेनस म्हणजे AC हायपोटेनस आहे अँड कॉस थिटा बघितला आपण तर ऍडजस्टंट साइड BC अपॉन हायपोटेनस म्हणजे BC अपॉन हायपोटेनस ACL BC अपॉन AC. मग इन ट्रायंगल ABC मध्ये अँगल बी हा 90 डिग्रीचा आहे. मग जर का आपण पायथागोरसच्या जो थेरम आहे आपण फॉर्म्युला आहे म्हणजे AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर म्हणजे हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू वन साइड स्क्वेअर प्लस अदर साइड स्क्वेअर. इथं आता हा जो आपला पायथागोरसच्या थेरमचा त्रिकोटचा आपण लिहून घेतला फॉर्म्युला डिवायडिंग थ्रू द आउट ऑफ बाय AC म्हणजे या AC ने आपण डिवायडेशन केलं इथं बघा AC स्क्वेअर अपॉन AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर अपॉन AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर अपॉन AC स्क्वेअर. आता इथं AC हे काय झालं कट झालं म्हणून इथं 1 आलं. आता AB स्क्वेअर अपॉन AC म्हणजे AB अपॉन AC हे बघा साइन थिटाचा रेशो काय आला AB अपॉन AC म्हणजे AB अपॉन AC पण इथं स्क्वेअर आहे म्हणजे AB स्क्वेअर अपॉन AC स्क्वेअर प्लस कॉसचा रेशो काय आहे BC अपॉन AC हे बघा BC अपॉन AC आलं. मग इथं आपण 1 इज इक्वल टू साइन स्क्वेअर थिटा का आलं इथं स्क्वेअर दिलेला आहे हा स्क्वेअर आहे म्हणून इथं स्क्वेअर घेतला आणि इथं कॉस स्क्वेअर थिटा इथं स्क्वेअर दिलेला आहे म्हणून इथं स्क्वेअर घेतला. मग आपला फॉर्म्युला काय तयार झाला साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 हा फॉर्म्युला आपल्याला इथं तयार झाला. आता विद्यार्थी मित्रांनो इथं काही आपल्याला अँगलचे अँगल दिलेले 0 डिग्री आहे 30 डिग्री आहे 45 डिग्री आहे 60 डिग्री आणि 90 डिग्री. आता आपल्याला एक्झाम्पल आलं कधी तर आपल्याला इथं विचारलं साइन 30 प्लस कॉस 30 हे एक्झाम्पल आलं. मग यांचे ॲडिशन किती आहे मग आपल्याला इथं साइन 30ची ही व्हॅल्यू इथं पुटअप करावं लागेल 1/2 प्लस कॉस 30ची व्हॅल्यू आहे इथं कॉस 30ची व्हॅल्यू किती आहे स्क्वेअर रूट 3/2.
मग या स्क्वेअर रूट इथं आपल्याला ते सिम्प्लिफाय करून घ्यावं लागणार आहे. अशा पद्धतीने ह्या टेबलचा तुम्हाला उपयोग होतो ट्रिग्नोमेट्रिक जे ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिवायडेशन त्याचे एक्झाम्पल सोडवताना. म्हणजे साइन 0 डिग्रीचा म्हणजे 0 आहे, साइन 30चा 1/2, साइन 45 1/√2, साइन 60 √3/2, साइन 90 1 आहे, कॉस 0 1 आहे, cos 30 √3/2 आहे, cos 45 1/√2 आहे, cos 60 1/2 आहे, cos 90 0 आहे. टॅनचे तसेच टॅन मध्ये 0 डिग्रीची व्हॅल्यू 0 आहे, 30 अँगलची 30 डिग्रीची 1/√3, 45 ची 1 आहे, 60 ची √2 आणि नॉट डिफाईन म्हणजे आपल्याला हे सांगता येणार नाही. नॉट डिफाईनचं हे सिम्बॉल आहे, हे असं इन्फिनिटीचं सिम्बॉल आहे. आता हा टेबल आपल्या काही लक्षात राहत नाही परीक्षेला, पण हा टेबल कसा तयार करायचा हे तुम्हाला एक सिंपल ट्रिक मी सांगतोय. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला टेबल कसं तयार करायचं हे आपण लक्षात घेऊ. आता इथं मी लिहून घेतलं 0 30 45 60 90 हे अँगल काढायचे. आता पहिली स्टेप कशी करायची, ही पहिली स्टेप. मी इथं 0 लिहिला, इथं 1 लिहिला, इथं 2 लिहिलं, 3 लिहिलं आणि 4 लिहिलं. ही पहिली स्टेप. तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने टेबल लर्न करता येणार. हा दुसरी स्टेज आहे, इथं प्रत्येकाला डिवायडेशन 4 ने डिवायडेशन करायचं. इथं 4 ने डिवायडेशन करायचं. 4 ने डिवायडेशन केलं, इथं 3 नंबर काय आलं, इथं 0 आलं, ते तुमचं 0च येणार आहे, डिवायडेशन 0. याचं काय करायचंय, इथं स्क्वेअर रूट घ्यायचं म्हणजे 1/2. 4चं स्क्वेअर रूट किती 2. इथे सिम्प्लिफाय जर का केलं 1/2 आहे, 1/2चं स्क्वेअर रूट घ्यायचं. स्क्वेअर रूट 2चं स्क्वेअर रूटने म्हणून स्क्वेअर रूट मध्ये आलं. आता इथं 3चं स्क्वेअर रूट आणि 2चं स्क्वेअर रूट किती 2 आलं. इथं 4 काय झाले, कट झाले. आता इथं बघा तुम्हाला इथं पहिली आपल्याला व्हॅल्यू मिळालेली आहे. तेव्हा साइन 0 ची व्हॅल्यू 0 आली, 30 ची 1/2 आली, साइन 45 ची 1/√2 आली आणि साइन 60 ची √3/2 आली आणि साइन 90 ची 1 आली. म्हणजे हे झालं आपलं साइनचं. लक्षात घ्या. आता 4 नंबरचं काय, आपल्याला इथं 0 आहे ना, ते 0चं इथं 1 आला. हा कसा आला मी सांगणार आहे अगोदर, पण इथं काय करायचे तुम्हाला, इंटरचेंज करायचे. म्हणजे ही व्हॅल्यू इथे येणार आहे आणि ही व्हॅल्यू इथे येणार आहे, मधली ॲज इट इज मध्येच राहणार आहे. म्हणजे 1/2 आलं. इथं स्क्वेअर रूट इथं स्क्वेअर रूट 3/2 आलं, इथली इथं आली आणि इथं 1/2 इंटरचेंज केली. इथं 1 आहे, इथं 0 घेतला आपण. ही झाली आपली कॉसची व्हॅल्यू, कॉस थिटा. ही साइन थिटा. आता इथं लक्षात घ्या, साइनची व्हॅल्यू किती 0 आहे आणि कॉसची व्हॅल्यू किती 1 आहे. इथं आपण सिम्प्लिफाय टॅनची काढायची. मग टॅनची व्हॅल्यू काढताना आपल्याला इथं टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा आहे. साइनची व्हॅल्यू इथं 0 आहे, 0/1. मग इथं काय येईल, आन्सर 0 येईल. म्हणजे ही 0 आली टॅन थिटाची. त्यानंतर इथं आपण रेसिप्रोकल करायचे. म्हणजे इथं 1/2 आहे इंटू 2/√3. मग 2 कट झाले, इथं आले 1/√3 साइन टॅन 30ची. इथं सुद्धा तसंच करायचं. इथं काय येईल, यांचं कॅन्सलायझेशन केलं या दोघांचं रेसिप्रोकल घेऊन, ते 1 व्हॅल्यू येते. तसंच ह्या पद्धतीने इथं सुद्धा स्क्वेअर रूट 3/2 आणि इथं स्क्वेअर रूट 3/2 इंटू 2/स्क्वेअर रूट इथं 1 घेतला आपण. इथं हे 1 आहे, हे 1, ते हे 2 कट झालं, तर इथं व्हॅल्यू आली स्क्वेअर रूट 3. आता इथं 1 आहे म्हणजे साइनची व्हॅल्यू किती आहे तुम्हाला दिलेली आहे 1. म्हणजे 1/0 इज इक्वल टू टॅनची व्हॅल्यू येणार. म्हणजे ही साइनची व्हॅल्यू 1 आली आणि इथं कॉसची व्हॅल्यू 0 आहे. इथं साइनची व्हॅल्यू 1 आहे आणि कॉसची व्हॅल्यू 0 आहे. आता 0ने मल्टिप्लिकेशन होईल, डिवायडेशन होईल का, 1ला नाही होणार. म्हणजे इथली टॅनची व्हॅल्यू ही काय आहे, नॉट डिफाईन्ड आहे. म्हणजे इथं काय येईल आपल्याला, नॉट डिफाईन्ड. म्हणजे हे सांगता येत नाही आपल्याला. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो बघा, आपला टेबल हा असा तयार झाला व्हॅल्यूचा.
हा असा टेबल आपला तयार झाला. 0 sin 0 sin 30 sin 45 sin 60 sin 90 कॉस्टचा इथं इंटरचेंज केल्या ह्या व्हॅल्यू. इथं 0 येते, इथं 1 आला, इथं 1 येते, इथं 0 आला. यांची इंटरचेंज केली व्हॅल्यू. मधली व्हॅल्यू ॲज इट इज तशीच राहिली. त्यानंतर यांचं सिम्प्लिफाय करून घेतलं. या दोघांचं इथं ही व्हॅल्यू मिळाली आपल्याला. या दोघांचं सिम्प्लिफाय केलं, ही व्हॅल्यू मिळाली. या दोघांचं सिम्प्लिफाय केलं, ही व्हॅल्यू मिळाली. आणि इथं 1 आहे, इथं 0 आहे आणि 1ला 0ने डिवायडेशन जाणार नाही, तर इथं नॉट डिफाईन्ड ही व्हॅल्यू आपल्याला मिळत नाही, इन्फिनिटी. मग अशा पद्धतीने आपला टेबल तयार होतो. तर सगळ्यात सोपी ट्रिक आहे. तुम्हाला परीक्षेला टेबल पाठ करायची सुद्धा आवश्यकता नाही. मी जसं सांगितलं 0 1 2 3 4 त्याला डिवायडेशन करायचंय 4ने. त्यांचं सिम्प्लिफाय करून त्यांचं स्क्वेअर रूट घ्यायचं. स्क्वेअर रूट घेतल्यानंतर ह्या तुमच्या साईनच्या व्हॅल्यू मिळाल्या का, अशा पद्धतीने हा टेबल तयार होतो. आणि ह्या टेबलचा आणि ह्या जे रिलेशन ट्रिग्नोमेट्री आहे, रेशो आहे, याचा यूज आपल्याला प्रॅक्टिस सेट 8.2 आणि ट्रिग्नोमेट्रीचा जो प्रॉब्लेम सेट आहे यामध्ये तुम्हाला या अभ्यासाचा उपयोग